पोटाला मनाशी थोडं बोलायचं हाय. स्वागत करतो आपल्या खमंग गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये आठवणींचं वीट चवीनुसार. चला, भांडे घासून झाले, ओटा पुसून झाला, चमचे पुसून झाले, पाणी भरून झालं, सगळं झालेलं आहे. स्वयंपाकघर मी आता पूर्णपणे तयार केलेलं आहे, कारण आज जे दोन पाहुणे, खरं तर ज्या दोन पाहुण्या इथे मंचावरती येणार आहेत त्यांना सुद्धा तयारी म्हणजे प्रिपरेशन असं खूप छान नीटनेटकं व्यवस्थित आणि अगदी छान आखीव रेखीव आणि देखणं लागतं. या दोघी आहेत सख्या बहिणी, दोघी अभिनेत्री आहेत, दोघी उत्तम काम करतात आणि दोघीही प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. तर आपण या दोघींचंही स्वागत करूया. आपण खुशबू आणि तितिक्षा तावडे यांना विनंती करूया की त्यांनी मंचावरती यावं. प्लीज वेलकम. नमस्कार. खुशबू आणि तितिक्षा, फार मनापासून स्वागत. थँक्यू. कशा आहात तुम्ही दोघी? मस्त. आम्ही हे खास गाणं तुमच्यासाठी निवडून प्ले केलं. हो ना. आम्ही दोघी. वा वा वा. मी होती त्या मालिकेत. म्हणजे मालिकेत तर आहेच, पण तुम्ही दोघी तुमचं जे आम्ही कॉम्बिनेशन आम्ही दोघी. ते आम्ही दोघी. तर तुमच्या दोघीतलं म्हणजे मोठी कोण आणि धाकटी कोण? मी थोरली आणि ही धाकटी. बर, दोघींमध्ये दादागिरी कोणाची असते? ताईगिरी हिची असते पूर्णपणे. हे घराघरातल्या लहानांचं धोरण आहे काय ठरलेलं? खरंच कळत नाही मला. तू पण मोठा भाऊ आहेस. मी मधला आहे, मला मोठी ताई पण आहे, धाकटा भाऊ पण आहे. सगळ्यात निग्लेक्टेड. पण या बाबतीत आपलं बरंच साम्य आहे असं मला वाटतं. हो ना? कारण मी जे काही कांड केलेत ते निस्तरावे माझ्या धाकट्या भावाला लागले. तेच होतंय, बरीच वर्ष तेच सुरू आहे. फार छान काम, छान उत्तम चालू आहे. हो, खूप छान. माझा छान आराम चालू आहे, बाळांसोबत मज्जा मस्ती सुरू आहे. किती गोड. आणि तुझं काम उत्तम माझं चालू आहे. एकदम छान फार चालू. छान. तुम्हा दोघींचंही पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला आमच्या घराची ओळख करून देतो. Yes. आमचं घर तुमच्या इतकंच सुंदर आणि माझ्या इतकंच बोलकं आहे. तिकडे आहे आठवणींची पेटी. आठवणींच्या पेटीमध्ये फळं आहेत, फुलं आहेत, गुळ पावडर आहे, तेल आहे, तूप आहे, लोणचं सुद्धा आहे. ती आहे चविष्ट चकाट्या पिठाची जागा. पदार्थ चविष्ट करायला लागतात. तुम्हा दोघींचेही संसार सुरू आहेत. पदार्थ, स्वयंपाक पाणी करतो. आवडीचा विषय. हो. छान. Yes. आणि चकाट्या आपल्याला पिटायला हो, आवडतात, हो. त्यामुळे ते सगळं छान इकडे होईल. आणि तिकडे आहे आठवणींचा कट्टा. इथे आपल्याला खूप गप्पा मारायच्यात, वेगवेगळ्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे. चालेल ना? Yes. सो प्लीज वेलकम. आम्ही सारे खवय्ये गप्पांना सुरुवात करूया. या. तर आठवणींच्या कट्ट्यामध्ये दोघींचंही स्वागत. दोघी फूडी आहात. ऍब्सोल्युटली. खूप जास्त. आम्ही दोघींनी हॉटेल मॅनेजमेंट केलंय हा. कारण आम्हाला खायला आवडतं. हे रिझन आहे. हो हो हो. हो. पण हॉटेल मॅनेजमेंट करा ही सूचना किंवा हे मत कुणाचं होतं घरात? म्हणजे मी सुरुवात केली कारण लहानपणापासून घरात फक्त खायचे विषय, पुढे जाऊन कसं आपण एक हॉटेल टाकूया, जसं प्रत्येक घराघरात एक असतंच की प्रत्येकाला एक हॉटेल टाकायचं. काही वर्षांनी आपलं एक हॉटेल आहे. असं एक हॉटेल असणार. पण मग ते काय होतं की ताईनी केलंय तू पण कर, का तुझी पण आवड होती? छे मी आयुष्यातले अर्धे निर्णय हिने केलाय म्हणून घेतले. सिरियसली. म्हणजे लहानपणी ही क्रिकेट खेळायची. म्हणजे हिने जवळपास 7वीत वगैरे सुरू केलं हो. असेल, 7वी 8वीत. क्रिकेट रितसर cricket. बॉलिंग बॅटिंग. हो हो. आम्ही दोघी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी खेळलो. कमाल. येस. तर आणि तेव्हा मी 5वीत होते, 3 वर्ष मागे. तर तेव्हापासून मी ठरवलं होतं की ही खेळली तर मी खेळणार. So, क्रिकेट झालं. त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट एक खूप महत्वाचा निर्णय, आणि मग ऍक्टर. ह्या 3 महत्वाचे टप्पे जे आहेत आयुष्यातले ते हिच्या मागे मागे मी घेतलेले आहेत सेम. हे ताईनी केलं म्हणून तू केलं. हो, त्यामध्ये काहीच लॉजिक नाही आणि माझं मत. ठीक आहे, पण ह्या तीनही गोष्टी पाहिल्या तर 3 ग्रहावरच्या 3 गोष्टी आहेत. म्हणजे क्रिकेट वेगळ्याच दुनियेत आहे, हॉटेल मॅनेजमेंट वेगळंच आहे आणि ऍक्टिंग वेगळंच. हे मला आजच जाणवतंय हा बोलतोय हो, तेव्हा हो, की हो. खरंच 3 वेगवेगळ्या गोष्टी. कशाचा कशाशी काही संबंध नाही. म्हणजे कारल्याच्या भाजी बरोबर श्रीखंड खाण्यासारखं आहे. आणि चौथी गोष्ट की हिने 4 वर्षांपूर्वी बिझनेस सुरू केला होता. हो. आणि आता गेल्या वर्षी आम्ही सुद्धा, म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणींनी असं ऐश्वर्या. तू पण सुरू केला. येस. म्हणजे बहिणीच्या पावलावर पाऊल, म्हणजे इतकं पावलावर पाऊल. हा, असं आहे. बरं, पण मग याचं कधी तुला असं नाही वाटलं की आपण आता काहीतरी वेगळं करूया? बा झालं, तुला किती फॉलो करू मी? काय बरं वेगळं केलंय का ग मी काही? हो, म्हणजे ती प्रत्येक गोष्ट मी जी केली त्याच्यापेक्षा उत्तम करते, त्यामुळे माझं पुसून निघतं ते. पण कारण की अगेन, कारण हिच्या एक्सपिरियन्सेस मधनं मी सुद्धा शिकत असते की हा हे नाही करायचंय. यू अंडरस्टँड राईट? तर त्यामुळे सुद्धा कदाचित त्यामुळे ती ते बेटर करते आणि त्यात तिला चांगली फळं मिळतात, म्हणजे माझ्यापेक्षा असं मला वाटतं. तुमच्याकडे बघून मला असं वाटतं की तुम्ही ब्लॅक कॉफी वाले असाल. हो हो. काय पितात तुम्ही? आम्ही ब्लॅक कॉफी पितो. ब्लॅक कॉफी पितो. आमच्याकडे असे लाड पुरवले जात नाही. आम्ही फक्कड चहा देतो. आणि तो तुमच्या मूळ फक्कड चहा आमच्या समोर आहे.
पहिला प्रश्न विचारायचा, हे जे लहानपण तुम्ही आता म्हणालात, हे लहानपण नेमकं कुठलं? नेमकं डोंबिवलीचं. डोंबिवली. येस. मग डोंबिवलीत तुम्ही आई बाबा वगैरे सगळे एकत्र असायचं? हो ना, हे लहानपण जे आता आपण सांगत होतो ते डोंबिवलीच्या बाहेर पडायच्या प्रयत्नांमधलं लहानपण होतं. हा. आमचा जन्म डोंबिवलीचा, शिक्षण 10वी पर्यंतचं डोंबिवलीचं. त्यानंतर कसं बाहेरचे जग असतं ते बघण्यासाठी मी गेले अहमदाबादला, ही गेली गोव्याला हॉटेल मॅनेजमेंट करायला, आणि त्यानंतर आम्ही दोघी आलो मुंबईत थोडं इथे राहायला. जॉब केले. पण मग जे तुला वाटत होतं की 5 स्टार हॉटेलमध्ये आपल्याला नोकरी मिळेल, ते- हा एक खूप मोठा भ्रम होता की आपल्याला 5 स्टारला गेस्ट म्हणून जायला आवडतं, काम करायला नाही आवडत. बाप रे बाप. आम्ही मागच्या दरवाजाने आज जायचं आणि मग विचार- तो युनिफॉर्म घालून मागचा काम दरवाजा 5 स्टार हॉटेलच्या फ्रंट डोर सारखा नसतो. 50 किलो कांदे चिरा, ते आहे ते 50 किलो, असं नाही साधं काही काम. काही काय सांगतेस तितिक्षा? खरं सांगते मी, 50 काम केलंय. करायचं. चांगले असतील तुझे हेडशेफ. हेडशेफ पण सांगते. काय तू काय जास्त चिरले? अरे म्हणजे मोजता नाहीये ते, सकाळी करत केलं राहा. की हा. एकतर तुम्ही दोघी ठरवून मला येडं बनवायला आला. अरे नाही, लहानपणापासून खायला खूप आवडतं. सडे तोड, म्हणजे व्हेज नॉन अरे, व्हेज अरे, सगळं. हो, सगळं खूप जास्त सगळं खायचो. आता थोडेसे ते लिमिटेशन झाले ऍक्टर झालो म्हणून. म्हणजे आम्ही आई बाबांसोबत किचन मध्येच असायचो. मला असं आठवत नाही की आम्ही हॉलमध्ये खेळतोय आणि ते इथे जेवण बनवतात, असं काही नाही. दोघी एकत्र बहिणी बहिणी बसल्यावर गॉसिप वगैरे करता? खूप म्हणजे दुसरं काय करतात दोन बहिणी भावंड एकत्र बसल्यावर? ते तर करावंच लागतं, ते खूप हेल्दी असतं कुणाच्या दृष्टीने हेल्दी असतं? आपल्या काय काय मानसिक विषय काय असतात? स्वास्थ्याच्या Gossipचे दृष्टीने. विषय काय सगळं असतात? लकीली आम्ही एकाच इंडस्ट्रीतले असल्यामुळे खूप कॉमन विषय. फक्त पहिले कुटुंब असायचं. आता आम्ही जसं तुझ्याबद्दल बोलत होतो थोड्या वेळापूर्वी, छान, आम्ही खूप छान. काय ऐकलंय माझ्याविषयी तुम्ही? अरे काय आम्हाला एक रील करायचं तुझ्याबद्दल, बरोबर? तर ते आम्ही विचार करत होतो की संकर्षण करायचं? करेल का. करेल का? ते तसं ते मी रील करीन, पण माझ्याविषयी तुम्ही आतापर्यंत काय ऐकलंय आणि गॉसिप केलं तर काय कराल याची मला उत्सुकता आहे. नाही, आम्ही तुझ्याबद्दल म्हणजे मी तरी सांगेन की तू काय वाचतोस याबद्दल आम्ही गॉसिप करू, की काय असं तू वाचतोस, असं काय वाचत इतकं असेल? उत्तम बोलतोस, हा, याबद्दल आम्ही गॉसिप अच्छा, करू. बाकी निंदा नालस्ती काही नाही ना? तेच आहे. असं गरजेचं नाही ऍक्च्युली नेहमी निंदाच होईल, कारण आम्ही नेहमी नाही, पण कौतुक- कधीतरी होईल ना. 95 झाली. आता या एपिसोड नंतर कळेल. गाडीत परत 95 झाली म्हणते, 95 झाली. यांना काही मान मर्यादा, भीडभाड, दोघी बहिणी आपल्या भिडतायत. दोघींमधली डॅशिंग कोण आहे? दोघी आहोत. कमाल. आम्हाला तुमच्या बरोबर एक खेळ खेळायचा आहे. बरं, तर हा खेळ खेळण्यापूर्वी तुम्हाला भेटायला एक पाहुणे आलेले आहेत, जे डबेवाले काका आहेत. फक्त हे ऍक्टर कम डबेवाला कम असं कम 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 खूप काही आहेत, आणि हे कम कम करतात ते आता जादा झालेले आहेत. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. या डबेवाले काका. माने जोडीले बनवत राहू आठवणींनी नात्यांना जगण्यार. नमस्कार गावडे साहेब. खुशबू आणि तितिक्षा, 2 बहिणी, महाराष्ट्राच्या लाडक्या लेकी. हो, ओळखता ना तुम्ही त्यांना? त्यांना ओळखतो ना मी. कसे आहात तुम्ही? मस्तच. अहो, खास त्यांच्यासाठी डबा घेऊन आलोय मी. हो का? हो. चला मग डबा उघडूया, आपण काय आणले बघूया बाबा. अरे वडापाव. बाप, हो, हो. वा वा वा. हा खुशबू नॉवेल्टीच्या खालचा वडापाव आहे, by the अगं way. बाई, हम्म. आणि ही मला वाटतं कोथिंबीर वडी आहे का? अळूवडी. आणि खाली वडापाव. अरे वा. 2 डबे आळूवडीचे, 2 डबे वडापावचे. थँक्यू गावडे काका, धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. हाय. तर हे वडापाव आणि आळूवडीचं काय समीकरण आहे? फेवरेट, मोस्ट फेवरेट फूड? हो 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 हो. आणि खुशबू नॉवेल्टीच्या बाहेर जी गाडी लागते, काय आहे? प्रेक्षकांना जरा सांगायला अरे बाप रे, आमचं खूप फेमस, वर्ल्ड वाईड फेमस डोंबिवलीतलं दुकान आहे, अच्छा. खुशबू गिफ्ट्स अँड नॉवेल्टीज हा. नावाचं. जे माझ्या नावावरून पप्पाने ठेवलं, आणि त्याचा राग ही अजूनही काढते माझ्यावर की माझ्या नावावरून का नाही ठेवलं. तर आमच्या दुकानाच्या बाहेर दुकान 35 वर्ष आहे, तर साधारण 30 वर्ष एक गाडी आहे वडापावची. डोंबिवलीतल्या शिव मंदिर रोडवरचा वडापाव आहे, तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि कधीच असं होत नाही की आम्ही दुकानात गेलोय आणि तो वडापाव वडापाव नाही खाल्ला खाल्ला. नाही. तो वडापाव खूप जवळचा विषय आहे.